नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे। नवीन वर्षात नुकसान भरपाई दुप्पट मिळणार आहे। त्यासाठी जो GR आहे तो आता आलेला आहे। नोव्हेंबर 2023 मधील जो अवेळी पाऊस व गारपीट झालेला आहे त्यासाठी जे सरकारने नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे ती आता आपल्याला दुप्पट या प्रमाणात मिळणार आहे। तर ती किती प्रमाणात मिळणार आहे ती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर जरूर करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, हा GR 1 जानेवारी 2024 रोजी आलेला आहे। नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार मदत देण्याबाबतचा हा GR आहे। तर हा GR आपण सविस्तरपणे आपण इथे बघणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता, राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 48(2) अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणजे SDRF ची स्थापना करण्यात आलेली आहे। या निधीमध्ये केंद्र शासनाकडून 75% रक्कम मिळते, तर राज्य शासनाकडून 25% अंशदान दिले जाते। राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून तुम्हाला केवळ चक्रीवादळ, दुष्काळ, भूकंप, आग, पूर, त्सुनामी, गारपीट, दरड कोसळणे, बर्फखंड कोसळणे म्हणजेच हिमवर्षा होणे, ढगफुटी, थंडीची लाट व कडाक्याची लाट या 12 नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांनाच राज्य शासनाकडून मदत मिळते। तर केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 30 जानेवारी 2014 अन्वये घोषित यामध्ये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व अकस्मात आग लागणे तसेच शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 22 जानेवारी 2023 अन्वये घोषित सततचा पाऊस या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना देखील राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार मदत देण्याचे घोषित करण्यात आलेले आहे। शासन निर्णय महसूल व वन विभाग 27 मार्च 2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मदतीचे सुधारित निकष व दर 1 जानेवारी 2022 पासून लागू करण्यात आलेले आहे। तर यासाठी जो शासन निर्णय आहे तो आपण येथे बघूया। नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरता जो दर आहे तो देण्यात आलेला आहे। हा दर अनुदान स्वरूपात शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे। जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी जी मदत होती ती पहिले जो दर होते ते 8,500 प्रति हेक्टर आणि त्याची मर्यादा जी होती 2 हेक्टर इतकी होती। जो वाढीव दर मिळणार आहे तो म्हणजे 13,600 प्रति हेक्टर आणि जी हेक्टरची मर्यादा आहे ती पण आता 3 हेक्टर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। बागायती पिकांच्या नुकसानीसाठी जी मदत मिळणार आहे ती पूर्वी जी मिळायची ती 17,000 प्रति हेक्टर याप्रमाणे होती आणि यासाठी मर्यादा 2 हेक्टरची होती। त्यानंतर आता जे सुधारित दर आहे ते 27,000 प्रति हेक्टर आणि जी मर्यादा आहे ती 3 हेक्टर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी जी मदत होती ती पूर्वी 22,500 प्रति हेक्टर याप्रमाणे होती आणि यासाठी मर्यादा जी आहे ती 2 हेक्टर पर्यंत होती। आता जी सुधारित दर आहेत ते 36,000 रुपये प्रति हेक्टर आणि याची मर्यादा आहे ती 3 हेक्टर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। मित्रांनो, अशा प्रकारचा हा महत्त्वाचा असा GR होता। हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।